Okay friends, in previous lecture we are discuss about the last applications of biotechnology to prepare those animals which becomes manipulate their gene, that is called the transgenic animals. आपण previous lecture मध्ये जे different types of regions आहेत जो formations of कुणासाठी करतो आपण transgenic animals, ज्यामधील पाहिला आपण normal morphology and their physiology किंवा त्यामधील growth and physiology पाहिलं, दुसरा पाहिला आपण study of diseases, तिसऱ्यामधील पाहिला आपण different types of biological product, then vaccine safety or chemical vaccine टेस्टिंग, ह्या सर्व आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमलची नीड हे कशासाठी आहे हा डिटेल्समध्ये पार्ट डिस्कस केला आहे. याच्यानंतर आजचं जे लास्ट आर्टिकल आहे बोर्ड्सवर काय दिले ते वाचण्याची एक थीम लक्षात ठेवायची आहे. ॲक्च्युअल इथं ॲप्लिकेशन्स नाही आहेत, एक सरळ सरळ ह्या बायोटेक्नॉलॉजीचा जे रेफरन्सेस हे जेनेटिक लेवलला जातो किंवा एखाद्या नॅचरल ऑर्गॅनिझममधलं जे जेनेटिक मटेरियल आपल्याला मॉडिफाईड करायचं आहे ज्यांच्यामुळं नेचरमध्ये आपण इंटरफिअर करतायत. म्हणजे नॅचरली ज्या ज्या ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्या जेनेटिक मटेरियल आपण चेंज केल्यानंतर इकोसिस्टीमवर त्याचा जो काही इम्पॅक्ट येणार आहे तो हा इम्पॅक्ट अदर ऑर्गॅनिझम्सवर येणार आहे किंवा इकोसिस्टीममध्ये येणार आहे किंवा अदर बिहेवियरमध्ये चेंजेस होणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करणं म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण इथिक्स. फर्स्ट ऑफ ऑल या आर्टिकलमध्ये मेन 4 पॉईंट डिस्कस करायचे आपल्याला. फर्स्ट ॲक्च्युअल व्हॉट इज द इथिक्स, त्यानंतर आपल्याला इथिकल इश्यू माहीत होतील. दुसरा आहे GEAC. मग या इथिक्सला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक अप्रूव्हल कमिटी आहे जे जेनेटिक इंजिनिअरिंगला अप्रूव्हल कमिटी GEACचं वर्क आहे. याच्यानंतर यांच्या 2 गोष्टी होतात, एक बायोपेटेंट आणि दुसरं बायोपायरसी. तर हा पार्ट्स आपण डिटेल पाहणार आहेत. एक थीम लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी करतात त्यावेळेस चेंज कुठं करतो आपण जेनेटिक लेवलला. म्हणजेच एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये नॅचरली जो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स आहे त्यांच्यामध्ये मॉडिफाईड केल्याच्या नंतर त्या ऑर्गॅनिझमचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये एक्सप्रेस होणारे जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमुळं अदर लाईफला तो डिस्टर्बन्स करतोय की अदर लाईफवर त्याचा कोणता इम्पॅक्ट येतो किंवा अदर ऑर्गॅनिझमवर आलेला इम्पॅक्ट हा इकोसिस्टीममध्ये नॅचरली तो कोणत्या पद्धतीनं त्याला अचीव करता येतं किंवा त्याचा इम्पॅक्ट काय येईल. तर या सर्व गोष्टीचा विचार करणं म्हणजेच द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम इट बिकम्स हार्म्स टू अदर लाईफ ऑर इट बिकम्स बेनिफिट टू अदर लाईफ. तर हे सर्व आपल्याला जेनेटिक लेवलला विचार करावा लागणार. म्हणजेच इथं जे पर्सनल बिहेवियर आहे याचा सुद्धा आपल्याला काय करावं लागणार विचार करावा लागणार आहे. कारण आपण इंटरफिअर ह्युमन बिंग कशामध्ये करतोय, जो नॅचरल निसर्गामध्ये ज्या ज्या ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे आम्ही आपल्या बेनिफिटसाठी त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करतोय आणि प्रॉडक्ट घेतोय, याचा इम्पॅक्ट हा कुठल्याही अदर लाईफवर येणार नाही याची काळजी घ्यायची. एक सिंपल जर अर्थ पाहिला आपण व्हेरियस टाइप्स ऑफ काय करतो आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार केलं. फॉर एक्झाम्पल वॅक्सिन सेफ्टीसाठी आपण ते सेफ्टी म्हणून बिफोर ह्युमन बिंगच्या आधी आपण कुणाला इंजेक्ट करतो माईसमध्ये. म्हणजे माईसवर ट्राय केलं जातो. म्हणजे माईसच्या मध्ये ती टॉक्सिसिटी क्रिएट माईसची डेथ पण होऊ शकते किंवा माईसमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात किंवा माईसवर किंवा डिफरंट टाईपच्या ॲनिमल्सवर हे सर्व एक्सपेरिमेंट केल्यामुळं त्यांची तिथं डेथ पण होऊ शकते. तर ही एक इथिक्सला धरून आहे का किंवा हे मॉरली बिहेवियर बरोबर आहे का याचा पण आपल्याला जेनेटिक रिसर्चमध्ये विचार करावा लागतो. त्यालाच नाव दिलं इथं इथिकल इश्यूज. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करताना हे इथिक्सला धरून असावं. याच्यासाठी जे काही इश्यूज होतील याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहेत. फर्स्ट थिंग सांगितलं व्हॉट इज द इथिक्स. इथिक्स म्हटलं द मॉरल प्रिन्सिपल्स. प्रत्येक ॲनिमल्स किंवा व्यक्ती किंवा ज्याला आपण म्हणतात इथिक्स असतात. इथिक्स म्हणजे काय, द मॉरल प्रिन्सिपल्स ऑर सर्टेन ॲक्ट्स. काही जर लॉज असतील तर त्या लॉजवर कंट्रोल ठेवणं हे सुद्धा इथिक्स आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या कुठल्याही ॲक्टवर जर आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं आणि त्या ॲक्टला फॉलोअप केलं तर तो इथिक्स आहे. पण ते ॲक्ट असताना पण जर आपण ते ॲक्ट हा कंट्रोल न करता अदर काही गोष्टी करत असतात तर इथिक्सला धरून आहे का नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी द मॉरल प्रिन्सिपल्स ऑर द सर्टेन ॲक्ट्स दॅट कंट्रोल्स ऑर इन्फ्लुएन्स अ पर्सनल बिहेवियर.
जे पर्सन्सचं बिहेवियर आहे त्या बिहेवियर हे अंडर द कंट्रोल ॲक्टला धरून असायला पाहिजे आणि मॉरली हे कसं असायला पाहिजे, तर मॉरली हा प्रिन्सिपल्स बिहेवियरल असायला पाहिजे, ज्याला आपण इन शॉर्ट सगळ्या शब्दांना एकत्रित केलं तर काय म्हटलं आपण, इथिक्स. तिन्ही शब्द एकाच आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मॉरल प्रिन्सिपल्स किंवा कंट्रोल कुणाला करायचं आहे, ॲक्ट्सला. कंट्रोल द ॲक्ट्स दॅट सर्टेन ॲक्ट्स अँड देन इन्फ्लुएन्स ऑफ पर्सनचे जे इन्फ्लुएन्स आहे ज्यांच्यामधील बिहेवियरल लेवलला जर कंट्रोल केलं त्याला काय म्हणतो आपण, इथिक्स. म्हणजेच अंडर द कंट्रोल ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲक्ट पर्सनल और मॉरल बिहेवियर जे आहे ते बिहेवियर म्हणजेच काय आहेत, इथिक्स आहेत. हेच इथिक्स हे आपल्याला बायो इथिक्समध्ये पाहिजे. इथिक्स हा वेगळा झाला. आता बायोइथिक्स म्हणजे कन्सर्न विथ द लाईफ. ज्यावेळेस हे इथिक्स बायोलॉजिकल वर्ल्डमध्ये येतात त्यावेळेस जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममधील जे डिफरंट टाईपचे प्रोडक्ट्स आपण प्रिपेअर करतात, म्हणजेच ई कोलाय सेलमध्ये आपण इन्सुलिनचं प्रोडक्शन्स केलं, मग ई कोलाय सेल ही लाईफ आहे, त्या लाईफमधून हे प्रोडक्ट तयार केले, हे इथिक्सला धरून असतील तर त्याला काय म्हणतो आपण, बायोइथिक्स. त्याला बायोसेफ्टी किंवा बायोइथिक्स हा सुद्धा टर्म वापरला जातं किंवा त्याला म्हणतो आपण इथिकल इश्यूज. तर पहा, हा इथिक्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमची व्हॅलिडिटी किती असायला पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममधील रिसर्चचा प्रोग्राम हा फिक्स असला पाहिजे किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममधून जे प्रोडक्ट युटिलाइज करतात तो प्रॉपरली आहेत का, हे सर्व पाहण्यासाठी गव्हर्नमेंटनं एक कमिटी तयार केलं, ज्या कमिटीला नाव दिलं GEAC. लॉंग फॉर्म विचारलेला आहे, MCQ लाईन टू लाईन विचारला जातो. तर या ठिकाणी GEACचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी. कोणताही रिसर्च करण्यापूर्वी आपल्याला गव्हर्नमेंटनं एक अप्रूव्हल कमिटी तयार केलेली आहे आणि या कमिटी पुढं आपण जे जेनेटिक लेवलला चेंज करणार आहात त्यांचं ऑथेंटिफिकेशन्स किंवा त्यांच्याकडून अप्रूव्हल घ्यावं लागतं किंवा त्यांच्यावर कंट्रोल ठेवणारा हे एक कमिटी स्थापन करण्यात आली, ज्या कमिटीला काय नाव दिलं आपण, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी. या कमिटीचं कंट्रोल कुणावर आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या जीनला मॅनिप्युलेट करून त्याची जे प्रोडक्ट तयार करतात तर त्याचा जो रिसर्च आहे, जेनेटिकली मॉडिफाईड रिसर्च आहे, त्याची व्हॅलिडिटी किती असायला पाहिजे, त्याला गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे का, किती दिवसासाठी दिलेलं आहे आणि त्यांचे प्रोडक्ट्स तयार कसे केले जातात, हे सर्व अंडर द कंट्रोल ऑफ वन कमिटी दॅट इज नोन ॲज द जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी. हे सर्व इथिक्सला धरून आहे. हे कंट्रोल कुणाकडे असतं, GEAC कमिटीकडे असतं. ज्यांच्यामध्ये आम्हाला दोन गोष्टी पाहाव्या लागतात. एकाचं नाव आहे बायोपेटेंट आणि दुसरं आहे बायोपायरसी. दोन शब्द अतिशय वेगळे आहेत. एकामधील बायोपेटेंट शब्द वापरला. फर्स्ट ऑफ ऑल पेटेंट शब्द लक्षात ठेवा. बायो मीन्स लाईफ. फर्स्ट ऑफ ऑल पेटेंट. व्हॉट इज अ पेटेंट. पेटेंट कशाला म्हणतो आपण, तर पेटेंट हे एक आपल्याला गव्हर्नमेंटली ऑथेंटिफिकेशन किंवा ऑथराइज्ड हे आपल्याला अप्रूव्हल असतं, त्याला आपण पेटेंट असा शब्द वापरतो. या ठिकाणी वर्ड दिला आहे, बायोपेटेंट इज द गव्हर्नमेंट प्रोटेक्शन्स टू द इन्व्हेंटर. इन्व्हेंटर कुणाला म्हणतो आपण, इन्व्हेन्शन्स करणारा कोण झाला, इन्व्हेंटर. फॉर एक्झाम्पल एखाद्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये एक नवीन केमिकल्स किंवा एन्झाईम्स किंवा कोणताही एखादा रिसर्च एखाद्या सायंटिस्टकडून ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचं इन्व्हेन्शन झालं आणि सायंटिस्ट हा इन्व्हेंटर झाला. दोन गोष्टी सिंपल टर्म लक्षात ठेवा. एखाद्या सायंटिस्टने एखादी डिस्कवरी केली. आपण एक जर पाहिलं, ज्या DNA मॉडेल कोणी प्रपोज केलं, करेक्ट, जेम्स वॉटसन अँड फ्रान्सिस क्रिक. मग जेम्स वॉटसन अँड फ्रान्सिस क्रिक हे झाले इन्व्हेंटर सायंटिस्ट आणि त्यांचे इन्व्हेन्शन्स काय झालं, DNA मॉडेल किंवा जेनेटिक मटेरियल हे DNA आहे. किंवा जर आपण हे पाहिलं, ज्या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल्स म्हटलं तर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल्स हे कुणाचं इन्व्हेन्शन आहे, करेक्ट, ग्रिफिथचं. कारण ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ, कोणाचं ट्रान्सपोर्टेशन होतं, R स्टेन इज कन्व्हर्टेड इनटू S स्टेन. म्हणजे याला काय म्हटलं आपण, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे कुठलाही एखादा रिसर्च ज्यावेळेस केला जातो आणि त्यांच्यातलं जे रिसर्च करणारे सायंटिस्ट असतात, इथं टर्म त्यांना वापरलेली आहे इन्व्हेंटर, रिसर्चर. ज्यांनी जो शोध लावला ते इन्व्हेन्शन आणि तो इन्व्हेंटरनं केलेलं जे इन्व्हेन्शन्स आहे त्यांना गव्हर्नमेंट एक प्रोटेक्शन्स देतं की त्यांच्या प्रोडक्ट्सला अदर
कंट्रीजला किंवा अदर ह्युमन बिंग्सला जे ऑथेंटिफिकेशन्स आहे त्यांनाच त्यांचं सेलिंग करण्याचं, त्यांचे प्रोडक्ट्स तयार करायची जी ऑथेंटिफिकेशन जे पॉवर असते ती त्या टर्मला आपण म्हणतात बायोपेटेंट. सिंपल टर्म पहा, डेफिनेशन्समध्ये काय दिलं, बायोपेटेंट इज द गव्हर्नमेंट प्रोटेक्शन. पहिला शब्द लक्षात ठेवा, बायोपेटेंट्समध्ये प्रोटेक्शन्स कुणाचं असतं, गव्हर्नमेंटचं. कुणाला, टू ॲन इन्व्हेंटर. दोन शब्द लक्षात ठेवा. बायोपेटेंट इज अ गव्हर्नमेंट प्रोटेक्शन टू ॲन इन्व्हेंटर, म्हणजे जो रिसर्च आहे इन्व्हेंटरला कशाबद्दल प्रोटेक्शन्स करतं, ऑफ अ बायोलॉजिकल मटेरियल. म्हणजेच या इन्व्हेंटरनं जे बायोलॉजिकल मटेरियल प्रोड्यूस केलं किंवा जे बायोलॉजिकल प्रोडक्ट तयार केले त्या प्रोडक्टसाठी गिव्हिंग हिम द, कशासाठी पहा, राईट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. राईट्स ऑफ मॅन्युफॅक्चर म्हणजे त्यांना कोणते प्रोडक्ट प्रोड्यूस करायचे ह्याचे राईट्स किंवा याची फक्त ऑथेंटिफिकेशन प्रोटेक्शन्स हे कुणाला दिलं असतं, इन्व्हेंटरला. म्हणजेच राईट्स फॉर द मॅन्युफॅक्चरिंग किंवा युजिंग, त्याचा काय उपयोग करायचा आहे किंवा सेलिंग, ते विक्री कुणाला करायचं आहे, याचं सर्व जे प्रोटेक्शन आहे ते गव्हर्नमेंट त्या इन्व्हेंटरला देत असतात. त्याच वेळेस त्या टर्मला आपण काय म्हणतात, बायोपेटेंट. आणि ते कसं असतं, स्पेसिफिक पिरियड, टाईम पिरियडसाठी असतो. तो 10 इयर्स 5 इयर्स यांना आपण बायोपेटेंट असं म्हणतात. तर पहा, बायोपेटेंटचा सिंपल आणि साधा अर्थ जर सांगायचं झालं, सपोज आपण एखादा नवीन रिसर्च केला आणि रिसर्चमध्ये आपण एखादं एन्झाईम जर डिस्कवरी केली तर त्या एन्झाईमचं प्रोडक्शन, त्या एन्झाईमचा यूज करणं किंवा त्या एन्झाईमला सेल करणं, याची जी ऑथेंटिफिकेशन, जे अप्रुव्हल असतं किंवा त्याचे जे राईट्स असतात ते त्या फक्त व्यक्तीला असतात ज्यानं त्याचा रिसर्च केलेला आहे. आणि हे अंडर द कुणाचे असतं, गव्हर्नमेंटच्या प्रोटेक्शन्समध्ये असतं. याच्याशिवाय याचं जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेलिंग हे विदाऊट ऑथेंटिफिकेशन्स केलं तर याला म्हणतो आपण बायोपायरसी. एखाद्या रिसर्चरचं एखादं इन्व्हेन्शन विदाऊट त्याच्या राईट्सच्या किंवा विदाऊट त्याच्या ऑथेंटिफिकेशनच्या जर एखाद्या व्यक्तीनं त्याचे प्रोडक्ट तयार केले, मॅन्युफॅक्चरिंग केलं किंवा युजिंग केलं किंवा त्याचा सेलिंग केलं तर हा काय झाला, विदाऊट ऑथेंटिफिकेशन झाला. तर बायोपायरसी म्हणायचं. विथ गव्हर्नमेंट प्रोटेक्शन्स म्हटलं तर बायोपेटेंट. हे दोन्ही टर्म अपोजिट आहेत. इन शॉर्ट, बायोपायरसी म्हणजे चोरी करणं. आता सपोज एखाद्या सायंटिस्टचं एखादं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टला मॅन्युफॅक्चरिंग हा तोच फक्त करू शकतो, त्याला बायोपेटेंट म्हटलं. पण याच्याशिवाय यांच्या प्रॉपर ऑथेंटिफिकेशनशिवाय जर अदर कंपनीजने किंवा अदर ह्युमन बिंगने याचा युटिलाइज केला तर ते काय झालं, बायोपायरसी. आणि हे मल्टीनॅशनल लेवलला होते किंवा बायोलॉजिकल मटेरियलचं जे बायोपेटेंट आणि बायोपायरसी झालेली आहे यांच्यात मेन राईसबद्दल आपल्याला इथे MCQs विचारला जातो. मेन आयडियल फूडमध्ये म्हटलं किंवा आपल्या इंडियामध्ये जे मेन फूड ग्रेन्स आहेत ज्यांच्यामध्ये ज्वार, बाजरा, मेज अँड राईस हे आयडियल फूड आपल्या इकडे आहे किंवा फूड ग्रेन्स आहेत. तर त्यातलं राईसच्या नियर अबाउट बायोपेटेंटमध्ये म्हटलं तर राईस इंडियामध्ये जवळपास 2 लाख, जवळपास किती आहेत, 2 लाख व्हरायटीज ॲक्च्युअल ही कुणाची आहेत, राईसची आहेत. 2 लाख डिफरंट टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. पुढे आपण पाहणार आहेत बायोडायव्हर्सिटीमध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज असतात. आता ॲक्च्युअल हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समधली बायोडायव्हर्सिटी आहे. पण इथं फक्त राईस हा विचार केला तर राईसच्या नियर अबाउट ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सर्वात जास्त जर व्हरायटी कुठं असतील तर त्या कुठं आहेत, इंडियामध्ये. जवळपास 2 लाख व्हरायटीज ह्या इंडियामध्ये राईसच्या आहेत, ज्यापैकी 27 डॉक्युमेंटेड हे बासमती जो राईस आहे त्या बासमती राईसच्या डॉक्युमेंटेड व्हरायटीज इंडियाकडे जवळपास किती आहेत, 27. बासमती त्याच्यातला एक त्याचा फ्लेवर आहे, त्याचा अरोमा जो वेगळा आहे, त्यांच्यामध्ये जे येणारे जे कंटेंट्स आहेत जे बासमतीमधील 27 व्हरायटीज आउट ऑफ दिस 2 लाख. जवळपास राईसच्या व्हरायटीज किती आहेत, 2 लाख व्हरायटीज आहेत. आउट ऑफ दिस द 27 इट बिकम्स डॉक्युमेंटेड. कोणती व्हरायटीज, बासमती. तर याचं पेटेंट कुणाकडे असायला पाहिजे, इंडियाकडे. पण ॲक्च्युअल याची बायोपायरसी US मध्ये काही बासमती व्हरायटीच्या प्लांटचं
क्रॉस हे सेमी डॉर्फ व्हरायटीजसोबत केलं आणि त्यांच्यामधून त्यांनी नवीन व्हरायटीज हे बायो पेटेंट हे US डिपार्टमेंट्समध्ये ट्रेडमार्क करण्यात आलं, ज्याला आपण काय नाव दिलं, बायोपायरेसी. बायो पेटेंट आणि बायोपायरेसी जर आपण हिस्टॉरिकल जर बॅकग्राऊंड पाहिलं तर नियर अबाउट 27 बासमती व्हरायटीज ह्या कुणामध्ये होत्या, इंडियामध्ये, पण त्या पेटेंट केलेल्या नव्हत्या, ज्यामुळं यांना आपण या 27 व्हरायटीजपैकी काही व्हरायटीजचं US त्यांनी सेमी डॉर्फ अदर प्लांटसोबत क्रॉस केला आणि न्यू व्हरायटीज तयार केल्या आणि त्यांनी पेटेंट करून घेतलं. तर ॲक्च्युअल हा कोणता पार्ट झाला, बायोपायरेसीमध्ये झाला. विदाउट ऑथेंटिफिकेशन अदर नॅशनल बायोपायरेसीमध्ये पहा काय नाव दिलं, बायोपायरेसी इज द यूज ऑफ बायोलॉजिकल और जेनेटिक रिसोर्सेस ऑफ अदर नेशन्स विदाउट प्रॉपर ऑथरायझेशन. कुठलाही ऑथरायझेशन नसताना जर अदर नेशन्सचं बायोलॉजिकल मटेरियल किंवा जेनेटिक रिसोर्सेसचा जर युटिलाइज केला किंवा सेलिंग केलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग केलं तर त्याला काय म्हणतो आपण, बायोपायरेसी. तशाच इंडियामध्ये ज्या बासमतीच्या व्हरायटीज होत्या त्या ऑलरेडी हा ज्यांच्या हिस्टॉरिकल ग्रोन करायच्या पण त्यांच्याच मॉडिफाईड करून US त्याचं काय करण्यात आलं, बायोपेटेंट. तर त्याला काय म्हणतो आपण, बायोपायरेसी. तर या ठिकाणी आपल्याला मेन टर्म लक्षात ठेवायची आहे. इथं इथिक्स कशाला म्हणतो आपण, दुसरा इथिक्स अंडर कंट्रोल असण्यासाठी कमिटी अप्रूव्हल करण्यात आली, ज्या कमिटीचं नाव GEAC जेनेटिकल इंजिनियर अप्रूव्हल कमिटी, ज्यांच्यामध्ये आपल्याला 2 टर्म्स पाहिजेत. एकाला नाव दिलं आपण बायोपेटेंट आणि दुसरा बायोपायरेसी. तर बायोपेटेंट हा ऑथेंटिफिकेशन्स असतो आणि बायोपायरेसी विदाउट प्रॉपर ऑथराइज्ड द प्रोडक्शन्स ऑफ डिफरंट बायोलॉजिकल मटेरियल जेनेटिकल रिसोर्सेस, ज्यांच्यामधील इथं आपण पाहिला इंडियामध्ये जो इनिशियली पेस्टिसाइड्स मधून म्हणून आपण नीम ज्याला अझाडेक्टा इंडिका याचा युटिलाइज करायचो. हा डॉक्युमेंटेड जर पाहिला आपण तो इंडियामध्ये तो फर्स्ट पेटेंट आहे. त्यांच्यानंतर बायोपायरेसीमध्येच या जर एक्झाम्पल्स घेतला तर बासमती हा US पेटेंट करण्यात आले. तर हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. 4 टर्म्स आणि यांच्यामध्ये येणाऱ्या मेन व्हरायटीज किती आहेत, डायव्हर्सिटी किती आहे, त्यांच्यामधील राईस इंडियामध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सर्वात जास्त कुठे आहेत, बायोपेटेंट कशाला म्हणायचं, GEAC कशाला म्हणायचं. तर हा एक छोटासा पार्ट्स आपला बाकी होता ज्याला काय म्हटलं, इथिकल इश्यूज. तर याच्यानंतर आपण ज्यावेळेस बायोटेक्नॉलॉजीचं स्टडी करणार आहे त्यावेळेस हे दोन्ही टॉपिक जर एकत्रित पाहिलं तर काय काय लक्षात ठेवायचं पहा. हमखास 101% बायोटेक्नॉलॉजीवर 4 to 5 क्वेश्चन्स मॅक्स 6 क्वेश्चन्स येणार आहेत हे गृहीत धरायचं, ज्याच्यापैकी मग त्यांच्या प्रिन्सिपल अँड प्रोसेसेसवर असेल किंवा तो ॲप्लिकेशन्सवर क्वेश्चन असेल. आपल्याला टर्म लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल प्रिन्सिपल अँड प्रोसेसेसमध्ये आपण सुरुवातीला टूल्स पाहिले, टूल्स नंतर आपण प्रोसेस पाहिलं, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ॲक्च्युअल काय आहे, त्यांच्यानंतर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये आयसोलेशन्स कसं करतात, बाइंडिंग कसं करतात, कोणते एन्झाईम्स असतात, त्यानंतर व्हेक्टर्स कोणते आहेत आणि ज्यावेळेस ते ट्रान्सफॉर्मंट होस्ट कोणते असतात आणि त्यांचं प्रोडक्शन्स केल्यानंतर आपण त्याला डाऊनस्ट्रीम प्रोसेसेसमधील सेपरेशन्स कसं करतात, हे सर्व आपण इनिशियल फर्स्ट टॉपिकमध्ये डिस्कस केलं आहे, ज्यामध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचे टूल्स, त्यानंतर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी प्रोसेस, त्यानंतर होस्ट ऑर्गॅनिझम कोणते आहेत आणि डिफरंट टाईपचे व्हेक्टर्स कसे असतात आणि ते कॉम्पिटंट आणि ट्रान्सफॉर्मंट ह्यांच्याबद्दल डिस्कस केलं. आणि लास्टली जो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्ट तयार केला तो त्यांना आम्ही डाऊनस्ट्रीम प्रोसेसेसमधून प्युरिफाईड आणि मार्केटिंगमध्ये कसं करतात हे सर्व डिस्कस बिफोर फर्स्ट टॉपिकमध्ये केलं आहे. आणि सेकंड, ही जी बायोटेक्नॉलॉजी आहे याचा उपयोग, याची ॲप्लिकेशन्स आम्ही कोणकोणत्या फील्डमध्ये केले. तर इथं आम्हाला फर्स्ट आर्टिकल आहे ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चरल. त्या ॲग्रिकल्चरलमध्ये तुम्हाला 2 पार्ट लक्षात ठेवायचे. एक आहे बीटी टॉक्सिन किंवा बीटी कॉटन म्हटलं आपण आणि दुसरा RNA सायलेन्सिंग ज्याला म्हटलं आपण RNA इंटरफेरॉन्स. हा ॲग्रिकल्चरलचा पार्ट झाला. याच्यानंतर आपण मेडिसिन पाहिलं, ॲप्लिकेशन इन मेडिसिन. 3 आर्टिकल स्टडी करायचे. एक थेरॉपेटिक ड्रग्स ज्यांच्यामध्ये आपण डिस्कशन्स केलं आहे की प्रोडक्शन ऑफ ह्युमिलिन किंवा ज्याला काय म्हटलं आपण इन्सुलिन. त्यांच्यानंतर आपण दुसरा पाहिला द डिफरंट टाईप्स ऑफ हेरिडिटरी डिसीज आहेत जे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी क्युरेबल आहेत, ज्यांना आपण जीन थेरपी असं म्हटलं. हे सेकंड पाहिलं आपण. त्यानंतर थर्ड आपण त्यामधील पाहिला की जे डिफरंट टाईप्स ऑफ डायग्नोसिस, डिसीजला अर्ली डायग्नोसिस करण्यासाठी मॉलिक्युलर डायग्नोसिस हाही पार्ट आपण स्टडी केला. हे सर्व MCQ त्या ठिकाणचे पाहिजेत. आणि लास्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल आणि इथिकल इश्यू. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे का आणि कशासाठी तयार केले जातात त्याचे रिझन्स. अँड लास्ट हे सर्व करत असताना जी नॅचरल जेनेटिक मटेरियल आहे, मग ते ह्युमन बिंगमध्ये असेल किंवा
ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असेल यांच्यामध्ये ड्यू टू द ह्युमन बिंग इंटरफिअर करतोय, तर तो इकोसिस्टीम मध्ये कुठलाही इश्यू न क्रिएट होण्यासाठी अंडर द वन कमिटी ह्याचे रूल्स आणि राईट्स नुसार तो आपण तयार करावा, याच्यासाठी कमिटी स्थापन केली ज्याला म्हटलं आपण GEAC जेनेटिकल इंजिनियर अप्रुव्हल कमिटी. आणि त्यांच्यामधील दोन गोष्टीचा विचार करण्यात आला की बायो पेटेंट कशाला म्हणायचं आणि दुसरं बायोपायरसी. तर या ठिकाणी आपला बायोटेक्नॉलॉजी हा युनिट कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट टू लास्ट एकदा कंप्लीट NCERT रीड करा. जे काही आर्टिकल अवघड वाटत असतील तर जे पार्ट्स सेपरेट करा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. बायोटेक्नॉलॉजीवरचे 5 ते 6 MCQs हे 101% येतात. याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतो. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण इथिकल इश्यूज. जेनेटिकली मॉडिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन हॅव unpredictable effects when such organisms are introduced into the ecosystem. इमेज मध्ये पाहतोय आपण बायोडायव्हर्सिटी आहे ज्याला आपण इकोसिस्टीम मधल्या टॉपिक मध्ये पाहिलं डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट, डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल लिव्हिंग इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट दॅट इज कॉल्ड द इकोसिस्टीम, ज्याला आपण लँड इकोसिस्टीम म्हटलं, ग्रास इकोसिस्टीम म्हटलं किंवा पॉन्ड इकोसिस्टीम असेल. यापैकी एक इमेज मध्ये आपण इकोसिस्टीम पाहतायत ज्या इकोसिस्टीम मध्ये जी नॅचरल जेनेटिक मटेरियल हे डिफरंट प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस मॉडिफिकेशन्स करतात, जो जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस करतात, ज्यांच्यामुळे त्या प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये जे चेंजेस येतात तो चेंज हा इकोसिस्टीमला हा डिस्टर्ब न करणारा असावा, हेच आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहे ज्याला काय म्हटलं आपण बायोसेफ्टी और बायोसेफ्टी इश्यूज. नाउ these are also known as the genetical modifications. आपण इमेज मध्ये एक प्लांट्स पाहत आहेत ज्यांचे आपण मेन एक्झाम्पल क्रॉस पॉलिनेशन स्टम्स रिप्रोडक्शन्स मध्ये पाहिलं आपण. व्हेनेवर द क्रॉस पॉलिनेशन बिटवीन द टू प्लांट्स, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे, एक वाईल्ड प्लांट आहे ज्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन्स करून एक नवीन व्हरायटीज आपण तयार करतात त्याला काय म्हणतो आपण न्यू वाईल्ड व्हरायटीज. ऍक्च्युअल यांचं जेनेटिक मटेरियल आणि या जेनेटिक मटेरियल मध्ये ज्यावेळेस कॉम्बिनेशन्स होतं यांच्यातून जे न्यू हेरिडिटरी प्लांट्स तयार होतात त्याला आपण जीन पोल म्हणतात किंवा जेनेटिकली डायव्हर्सिटी म्हणतात, जो याचा इम्पॅक्ट अदर इकोसिस्टीमवर काय होतो हा अंडर द कंट्रोल असण्यासाठी एक कमिटी आपण पाहिलं, ज्या कमिटीला नाव काय दिलं आपण GEAC. कंझम्पशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड बाय द डेव्हलपिंग एलर्जीज, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्सचं मॉडिफिकेशन्स करून ज्यावेळेस आपण काही फूड ग्रेन्स तयार करतात आणि त्याच्या एलर्जिक रिएक्शन्स क्रिएट होतात, किंवा डिफरंट टाइप्स ऑफ जेनेटिकल मॉडिफिकेशन ज्यावेळेस आपण लॅबोरेटरीज मध्ये करतात त्यावेळेस जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या जेनेटिक लेवलला म्युटेशन किंवा डिफरंट टाइप्स ऑफ हझर्डस किंवा डिसएडव्हान्टेजेस क्रिएट करणाऱ्या काही कंडिशन्स सुद्धा तयार होतात. तर या सर्वांना अंडर सुपरविजन किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी एक कमिटी तयार करण्यात आली जी गव्हर्नमेंट इंडियानं तयार केली, ज्याचं नाव काय GEAC. ज्या कमिटीचं नाव काय होतं MCQ ज्याच्यावर विचारला जातो, नीटला क्वेश्चन्स आलेला आहे, बारकाईनं NCERT मध्ये अंडरलाईन करून ठेवायचं आहे. द इंडियन गव्हर्नमेंट हॅज सेट अप द जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी दॅट इज कॉल्ड द GEAC विच मेक द डिसिजन फॉर रिगार्डिंग कोणत्या पद्धतीचं डिसिजन घ्यायचं किंवा कोणते जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करायचे किंवा किती लाईफ स्पॅन त्याचा असावा, हे अंडर द सुपरविजन्स हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचं कंट्रोल या कमिटी होतं. द व्हॅलिडिटी ऑफ जेनेटिक मॉडिफाईड रिसर्च अँड सेफ्टी इंट्रोड्युसिंग द जेनेटिक मॉडिफाईड प्रोडक्ट्स फॉर देअर पब्लिक सर्व्हिस. सो दॅट इज कॉल्ड द बायोसेफ्टी और विच इज ऑल्सो नोन एज द इथिकल इश्यू, ज्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी स्टडी करायच्यात. एकाला म्हटलं आपण बायो पेटेंट आणि दुसरा बायोपायरसी. ऍक्च्युअल आधी बायोपायरसी लक्षात घ्या म्हणजे पेटेंट लक्षात येईल. देअर आर इश्यूज रिगार्डिंग द बायोपायरसीज. इमेज मध्ये पाहतोय आपण जे नॅचरल इकोसिस्टीम मध्ये वाईल्ड ओव्हर जे बायो रिसोर्सेस आहेत त्या बायो रिसोर्सेसचा जो युटिलायझेशन बायोडायव्हर्सिटीचा जो युटिलायझेशन आहे तो ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये पाहिलं तर डेव्हलप नेशन्स आर रिच इन द फायनान्स टेक्नॉलॉजी. दिस लीड्स टू द बायोपायरसी म्हणजे इलिगली विदाउट ऑथेंटिफिकेशन ज्यावेळेस एखाद्या कंट्रीचं आपण पेटेंट हा युटिलाइज करतात किंवा आपल्या कंट्रीचा पेटेंट ही अदर कंट्री ज्यावेळेस युटिलाइज करतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो बायोपायरसी विदाउट अनडेव्हलप्ड कंट्रीज किंवा विदाउट ऑथेंटिफिकेशन. सो दॅट इज कॉल्ड लाईक द बायोपायरसी, ज्यामधील आपण राईसच्या व्हरायटीज पाहिलं, ज्यामधील बासमती राईस ज्याला म्हटलं आपण डॉक्युमेंटेड, ऍक्च्युअली हे इंडियाची व्हरायटीज आहे पण US मध्ये त्याला पेटेंट करण्यात आलं. सो दॅट इज कॉल्ड लाईक द बायोपेटेंट. बायोपेटेंट कुणाला म्हणतो आपण बायोपेटेंट इज द पेटेंट ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट
टू इन्व्हेंटर. इन्व्हेंटर म्हणजे ज्यानं त्याचा रिसर्च केला आहे, जो रिसर्चर्स आहे किंवा ज्यानं त्याची शोध लावलेला आहे त्याला इन्व्हेंटर म्हणतो आपण. इन्व्हेंटर फॉर द बायोलॉजिकल एंटाइटीज, प्रोसेसेस अँड प्रोडक्ट. त्याचे कम्प्लीट ऑथेंटिफिकेशन्स हे गव्हर्नमेंट कडून मिळत असते, त्याला म्हणतो आपण बायोपेटेंट. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा त्याचं सेलिंग असेल किंवा त्यांचं जो वेळेस तो जे राईट्स ज्याला आपण म्हणतात ते सर्व या इन्व्हेंटरकडे असतात, ज्याला काय नाव आपण बायोपेटेंट. सो पेटेंट गिव्स द ओनर एक्सक्लुसिव्ह राईट्स टू यूज ऑफ द रिसोर्सेस, प्रोसेसेस अँड मार्केटेड. नाव these varieties are produced in one nations which produce the different types of काय प्रोड्यूस करतात त्याचे प्रोडक्ट आणि त्याचं सेलिंग करण्याचे ऑथेंटिफिकेशन त्या नेशन्सला आहेत आणि याचेच प्रोडक्ट जर अदर कंट्रीज मध्ये विदाउट ऑथेंटिफिकेशन घेतलं तर बायोपायरेसी. करेक्ट. तर या दोन मधला डिफरन्स लक्षात ठेवा. इमेज मध्ये आपण बासमती राईस पाहतायत ज्यांच्यामधील युनिक अरोमा आणि फ्लेवर मुळे या व्हरायटीजला आपण सेंचुरीमधील 27 हा फिगर लक्षात ठेवा. एमसीक्यू विचारला जाईल. 27 व्हरायटीज ऑफ द बासमतीज ह्या इंडियामध्ये ग्रोन होत होत्या, त्यांचंच ऑदर मध्ये पेटेंट करण्यात आलं, ज्याला काय म्हटलं टॅक्सिस बेस्ड कंपनी गॉट पेटेंट ट्रेडमार्क ऑफिस. कुठे? US मध्ये. म्हणजेच या ठिकाणी हा टर्म झाला बायोपायरेसी. पा अंडरलाईन करायचं स्टेटमेंटला या. दिस अलाउड टू द कंपनी टू सेल अ न्यू व्हरायटीज ऑफ द बासमतीज. टॅक्समध्ये म्हटलं आपण त्याला इन US अँड अब्रॉड. तर हा एक इथं बायोपेटेंट आणि बायोपायरेसी मधला एक डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल. दिस अलाउड द कंपनी म्हणजे इंडियन बासमती असेल आणि सेमीडॉर्फ या दोघांचा क्रॉस केला आणि नवीन व्हरायटीज तयार केलं. पहा इंडियन बासमती ऑलरेडी पेटेंटेड ही इंडियाची आहे, पण सेमी व्हरायटी सोबत त्याचा क्रॉस केला आणि न्यू व्हरायटीज तयार केलं आणि त्याचा त्यांनी पेटेंट करून घेतला. तर ऍक्च्युअली हे काय झाली बायोपायरेसी झालं. तर या टर्मला लक्षात ठेवायचं आहे बायोपेटेंट, बायोपायरेसी, GEAC अँड इथिकल इश्यूज. तर या ठिकाणी आपला हा कम्प्लीट टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय न्यू टॉपिक. ओके, लेट अस स्टार्ट हियर. Thank you.